भाजप 10 जागांवर आघाडीवर आहे। नंदीग्राम मधून सुवेंदू अधिकारी आघाडीवर आहेत। 2011-16 पासून ते या ठिकाणी निवडून येतात। मिदनापूरमध्ये भाजप 10 जागांवर आघाडीवर आहे। टीएमसी 49 जागांवर आणि भाजप 56 जागांवर आघाडीवर गेलेली आहे। टीएमसीची इथे अर्धशतक करताना देखील दमछाक होताना पाहायला मिळते। टीएमसी इथे 49 जागांवर तर भाजप 56 जागांवर आघाडीवर। मोठी टक्कर भाजपने या ठिकाणी टीएमसीला यावेळेला दिलेली आहे। ममता बॅनर्जी यांची धाकधूक या ठिकाणी आणखी वाढलेली आहे। पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग सारखा जो भाग आहे तिथे 5ही जागांवर भाजपने आघाडी घेतलेली आहे। पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंगमध्ये 5ही जागांवर भाजपची आघाडी। संपूर्ण शहरी भाग तसंच पर्यटनासाठी अत्यंत प्रसिद्ध असलेला दार्जिलिंग या ठिकाणी 5ही जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे। तर टीएमसी इथे 49 आणि भाजप 56 जागांवर आणि अखेर आता टीएमसीने अर्धशतक केलेलं आहे। 50 जागांवर टीएमसी आघाडीवर तर भाजप 56 जागांवर 57 जागांवर आघाडीवर आहे। सातत्याने ही आकडे या ठिकाणी बदलत आहेत। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आपण या ठिकाणी पाहूयात। पश्चिम बंगालमध्ये दार्जिलिंग मधल्या 5ही जागांवर भाजपची आघाडी आहे। पर्यटनासाठी अत्यंत प्रसिद्ध असलेल्या दार्जिलिंग या ठिकाणी 5ही जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे। टीएमसी 50 भाजप 57। भाजपने आघाडी घेतलेली आहे। आता आतापर्यंत 50 जागांवर टीएमसीची आघाडी पाहायला मिळते तर भाजपची 57 जागांवर आघाडी पाहायला मिळते। ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यात इथे चुरस आहे। नक्कीच आणि ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यामध्ये काटेकी टक्कर सुरू आहे। सुरुवातीपासूनच 7 जागांचं अंतर या ठिकाणी भाजपनं राखलेलं आहे। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यामध्ये चुरस। तर तामिळनाडूमध्ये कलांमध्ये डीएमकेने मोठी आघाडी घेतलेली आहे। मोठी महत्त्वाची घडामोड पश्चिम बंगालमध्ये एकीकडे ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये चुरस, तिकडे तामिळनाडूमध्ये डीएमकेने मोठी आघाडी घेतलेली आहे। कलांमध्ये तामिळनाडू असेल, केरळ असेल, पश्चिम बंगाल असेल, आसाम असेल, पुदुचेरी असेल या 5 राज्यांचे विधानसभा निवडणूक निकाल। पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी पिछाडीवर आहेत। हे अत्यंत धक्कादायक असेल काँग्रेससाठी। पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी हे पिछाडीवर। खरं तर लोकसभेतला त्यांचा पराभव आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते विधानसभा निवडणूक रिंगणात उतरले। मोठा काँग्रेससाठी एक चेहरा त्या राज्यातला, मात्र सध्या अधीर रंजन चौधरी पिछाडीवर असल्याची ही मोठी आणि महत्त्वाची घडामोड। तर काँग्रेस टीएमसी या ठिकाणी 50 आणि भाजप 58 जागांवर आघाडीवर आहे। काटेकी टक्कर अद्यापही सुरू आहे। दार्जिलिंग मधल्या 5ही जागांवर भाजपने आघाडी घेतलेली आहे। तर टीएमसी 50हून अधिक जागांवर सध्या आघाडीवर आहे। भाजप 58 जागांवर आघाडीवर आहे। काँग्रेस आणि डावे कशी कामगिरी करतायत याकडे सुद्धा खरं तर लक्ष असेल। तर तामिळनाडूमध्ये कलांमध्ये डीएमकेने मोठी आघाडी घेतलेली आहे। तर पश्चिम बंगालमध्ये